सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। कुडाळ बाजारपेठेत वनविभागाने धडक कारवाई करत वन्यजीव तस्करीच्या संशयावरून एका सुवर्णकाराच्या दुकानावर छापा टाकला आहे। कुडाळ आणि सावंतवाडी वनविभागाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत बिबट्याची 6 नखे, 2 सुळे, तब्बल 20 नखांचे अवयव तसेच वन्य प्राण्यांच्या शिंगांपासून तयार करण्यात आलेले 6 अवयव असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे संपूर्ण कुडाळ शहरात एकच खळबळ उडाली असून वन्यजीवांच्या अवैध व्यापाराचे धक्कादायक जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी दुकानमालक अजित वसंत मसूरकर याला वनविभागाने ताब्यात घेत अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे। या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे? वन्यजीवांच्या अवयवांची खरेदी, विक्री नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे? याचा तपास वनविभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे। सिंधुदुर्गातील ही कारवाई सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे।